मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेला आज एक नवीन आणि अत्याधुनिक शस्त्र प्राप्त झालंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते डीबी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये सायबर लॅबचं उद्घाटन करण्यात आलं। या लॅबच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांवर नजर ठेवली जाणार आहे। आपण सगळे जाणतो की भविष्य हे स्ट्रीट क्राईमपेक्षाही सायबर क्राईमचं आहे आणि सायबर क्राईमची डील करणारा फोर्स हा आपल्याला अत्यंत महत्त्वाचा फोर्स लागणार आहे। कारण या फोर्समध्ये जो चोर आहे तोही डिजिटली सॅव्ही असणार आहे आणि जो पोलीस आहे त्यालाही टेक्नॉलॉजिकली सॅव्ही राहावं लागणार आहे। या दोघांचंही एक मला असं वाटतं की एक नवीन अशा प्रकारचं युद्ध हे ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि त्या दृष्टीने बेस्ट आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने इक्विप्ड असलेल्या लॅब्स या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। आता आम्ही या लॅब्समधल्या कॅपॅबिलिटीज बघितल्या, मला असं वाटतं की अतिशय चांगल्या कॅपॅबिलिटीज आपण निवडलेल्या आहेत। दरम्यान या सायबर लॅबची रचना कशी आहे, याद्वारे काम कशा पद्धतीने होईल याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आज डीबी मार्ग पोलीस स्टेशनमधलं सायबर लॅबचं उद्घाटन करण्यात आलं आहे। सध्या आपण याच सायबर लॅबमध्ये आहोत आणि मी आता आपल्याला दाखवू शकतो कशा प्रकारे डीबी मार्ग पोलीस स्टेशनमधली ही सायबर लॅब आहेत। सध्या आपण बघू शकतो सगळे पोलीस अधिकारी हे या सायबर लॅबमध्ये कामाला देखील लागले आहेत आणि आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नक्की कुठल्या सिस्टीमवरून काय काय काम होतं। मॅडम, ही जी आपण सिस्टीम वापरताय ही CDR कॉलची सिस्टीम आहे, याचा नेमका काय फायदा होतो? मॅक्झिमम कॉल ड्युरेशन माहीत पडतात एखाद्या आरोप। सर, तुम्ही काय सांगाल, म्हणजे आता हे जे CDR कॉलची जी ही सिस्टीम आहे पूर्णपणे, यातून कसं समजतं? यातून आरोपीचं लोकेशन समजू शकतं आपल्याला। परत आरोपीने यामध्ये कोणते कोणते IMEI वगैरे वापरलेले आहेत तर ते तर आपण ही जी सिस्टीम आहे ही नेमकी कशा संदर्भात सिस्टीम आहे आपण जी वापरताय ती? सर, ही लॅपटॉपचं जे हार्ड डिस्क आहे त्याचं रिकवर करण्यासाठी डिलीटेड डेटा वगैरे आपण रिकवर करू शकतो। त्याचं हे युफेड आहे, युफेड फॉर PC। याच्यामध्ये विविध मोबाईलमधून डेटा एक्स्ट्रॅक्ट केला जातो आरोपीच्या फोनमधून। जर काही पुरावे असतील आपल्याला हवे असतील तर ते पुरावे काढता येतात। अनेकदा आरोपी ते पुरावे डिलीट करण्याचा प्रयत्न करतात किंवा डिलीट करतात, तशा प्रकारचे पुरावे आपण रिकवर करून पुढे तपास करू शकतो। प्रमुख जे समोर ठेवलं आहे ते म्हणजे स्त्रियांवरचे जे अत्याचार हे सायबरच्या मार्फत होतात, त्याला कुठेतरी पोलीस हे न्याय देऊ शकतील। त्यासाठी हे सायबर लॅबची इकडे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उद्घाटन करण्यात आलं आहे। कॅमेरामन धर्मेंद्र पांडे सोबत ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।